नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टाइप आपल्याकडे आहे सेंटर ऑफ रिटेनिंग वॉल किंवा डॅम सेक्शन. बघा, एक डॅम सेक्शन साठी तुम्हाला तुमच्याकडे डायग्राम आहे बघा. तर याच्यामध्ये तुमच्याकडे एक रेक्टेंगल आहे आणि इकडे एक राईट अँगल ट्रायंगल आहे. अशा तुम्हाला दोन फिगर दिसत आहेत. तर लक्षात ठेवा, पहिला आहे रेक्टेंगल, दुसरी फिगर आहे आपल्याकडे आहे राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नसतं, फक्त प्रत्येकाचा एरिया काढायचा. इथे काढायचा एरिया ऑफ रेक्टेंगल, इथे एरिया ऑफ ट्रायंगल आणि त्यांची सेक्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. बघा, एकदम सोपं असं 4 मार्कासाठी हा सम येतो. तर लक्षात ठेवा, A1 म्हणजे पहिल्या फिगरचा आपण एरिया काढू. पहिली फिगर म्हणजे आपल्याकडे रेक्टेंगल आहे. रेक्टेंगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेथ. बघा 5.2 इंटू ब्रेथ तुम्हाला दिली 0.8. लक्षात ठेवा 5.2 इंटू 0.8 4.16 मीटर स्क्वेअर. बघा, या फिगरचा तुम्ही एरिया काढून घेतला. सेकंड फिगर आहे आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल दिसते बघा A2. त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती 1/2 बेस इंटू हाईट. बघा, रेक्टेंगलचा जो बेस आहे तो 2.4 इंटू हाईट. बघा हाईट 5.2. बघा 1/2 इंटू 2.4 इंटू 5.2 6.24 मीटर स्क्वेअर. बघा, तुम्ही दोन्ही ठिकाणी एरिया काढून घेतलेला आहे. त्यानंतर काय करायचं, x1. बघा x1 मध्ये बघायला गेलं, पहिला फिगरचा x1 0.8, त्याचा सेंट्रॉइड म्हणून 0 डिवाइड बाय 2. 0.8 अपॉन 2 म्हणजे 0.4 मीटर. त्यानंतर x2 बघा, x2 तुम्हाला काढायचा आहे. दुसऱ्या फिगर बघा, दुसरी फिगर इथनं स्टार्ट होते, तिचा 2.4 आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये, आणि इकडचा आहे 0.8. हा तुम्हाला ऍड करावा लागेल. 0.8 प्लस काय करायचा, ट्रायंगलचा सेंट्रॉइड फॉर्म्युला वेगळा आहे, लक्षात ठेवा. b/3. b मीन्स बेस, बेस बाय 3. 2.4 डिवाइड बाय 3. तिथे 1/2 चालणार नाही, तिथे तुम्हाला 1/3 घेणे, लक्षात ठेवा. इथे बघा 2.4 डिवाइड बाय 3 इंटू प्लस इकडचा 0.8 हा झाला आपल्याकडे 1.6 मीटर. जसं आपण x1 x2 काढलं त्या पद्धतीने आपल्याला y1 आणि y2 करायचं आहे. लक्षात घ्या, पहिल्या फिगर मध्ये ऑब्झर्व करा, y1 तिचा सेंट्रॉइड काढून घेऊ आपण 5.2, त्याला डिवाइड बाय 2. लक्षात ठेवा 5.2 डिवाइड बाय 2 2.6 मीटर. त्यानंतर बघा y2 तुम्हाला काढायचा आहे. आता y2 मध्ये बघायला गेलं तर बघा, दुसऱ्या फिगर मध्ये तुम्हाला y2 इथे पण काय करायचं, मला h/3 राईट अँगल ट्रायंगल h/3. h मीन्स हाईट 5.2 डिवाइड बाय 3 मतलब 5.2 डिवाइड बाय 3 1.73 मीटर. बघा, अशा पद्धतीने तुम्ही x1 x2 y1 y2 तुम्ही तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्हाला आता फॉर्म्युला माहितीच आहे, x बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 डिवाइड बाय a1 प्लस a2. चला व्हॅल्यू पुट अप करा. a1 तुमच्याकडे आहे 4.16 प्लस इंटू x1 बघा 0.4 प्लस a2 6.24 इंटू x2 1.6 डिवाइड बाय a1 प्लस a2 4.16 प्लस 6.24 4.16 प्लस 6.24. बघा, आपण x बार इथे फाइंड आउट करू. 4.16 इंटू 0.4 प्लस 6.24 इंटू 1.6 डिवाइड बाय 4.16 प्लस 6.24. बघा, अशा पद्धतीने x बार आहे तो आपल्याकडे फाइंड आउट झालाय 1.12 मीटर. आणि सेम कंडिशन y बार काढून घ्या. y बार इज इक्वल टू a1 y1 प्लस a2 y2 डिवाइड बाय a1 प्लस a2. चला टाका व्हॅल्यू. a1 4.16 इंटू y1 मध्ये बघा 2.6 प्लस a2 6.24 इंटू y2 1.73
डिवाइड बाय A1 प्लस A2 4.16 प्लस 6.24 4.16 प्लस 6.24 बघा y बार फाइंड आउट होईल आता 4.16 into 2.6 plus 6.24 into 1.73 divided by 4.16 plus 6.24 मग y बार तुमच्याकडे निघतोय 2.078 मीटर. बघा अशा पद्धतीने तुम्ही या डॅम सेक्शनचा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता सेंट्रोइड काढू शकता.